हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या की ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, तुम्हाला तर दिसलंच असेल की आजचं थंबनेल बघून तुम्हाला तर वाटलंच असेल की आज कुठला विषय व्हिडिओ आहे. तर आज आहे अभिषेकचा बड्डे आणि काल झाला रक्षाबंधन आणि आज आहे अभिषेकचा बड्डे. म्हणजे आज 10 तारीख आहे. 10 तारखेलाच त्याचा जन्म झाला होता आणि ज्या टायमाला जन्म झाला होता ना त्या टायमाला एकदम 3 दिवसाचाच होता बरं का. एकदम छोट्याशा चिमुकल्या हाताला आम्ही राखी बांधलं होतं. तर आज 10 तारीख आहे आणि आज अभिषेकचा बड्डे आहे. तर आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेट करणार आहे. छोटासाच एकदम, म्हणजे काही जास्त मोठा करणार नाही आहे. छोटंसं घरच्या घरी म्हणजे आम्ही करणार आहे सेलिब्रेट. तर ताईंनो, कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. आता केक कटिंग करायचंच आहे थोड्या वेळात. मी पण आता साडी वगैरे म्हणजे वेअर करून घेते, म्हणजे माझं आवरून बसते. ते गेलात थोडं मार्केटला कपडे वगैरे घेण्यासाठी, कारण कपडे आम्हाला घरी घ्यायचं नाही आहे, कारण आमची सासूबाई ऑफ झाल्यात. त्याच्यामुळे वर्षभर नवीन कपडा घालत नसतात ना. मग ते भाऊ आल्यात ना माझे भाऊ, मग भाऊ घ्यायला गेलात कपडे. त्यांनी म्हणजे भावांनी माझ्या मुलाला कपडे घ्यायला, अभिषेकला कपडे घ्यायला गेल्यात. तर ते येतीलच थोड्या टायमात. आता मी पण आवरून घेते आणि त्याचे पप्पा पण नाही आहेत, कारण ते कालच त्यांना ऑर्डर आली होती गाडी भरण्यासाठी, तर ते गाडी भरून गेल्यात बाहेर. मग ते पण नाही आहेत. तर मग आम्ही घरच्या घरीच थोडंफार आम्ही सेलिब्रेट करणार आहे. तर ताईंनो, कंटिन्यू व्हिडिओवरती राहा आणि असं छान, जर व्हिडिओ छान वाटला तर नक्कीच एखादी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघत राहा व्हिडिओ. तर ताईंनो, हे व्हिडिओ आहे ना, आजचा व्हिडिओ ते उद्याच येईल तुमच्यापर्यंत, म्हणजे उद्याच अपलोड करेल मी. कारण आज तर हा व्हिडिओ येणार नाही, कारण आता संध्याकाळच्या टायमाला. मग बघूया, तरी शक्य झालं तर मी आजच अपलोड करेन, नाहीतर मग उद्याच. चला तर मग बघत राहा, कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. नाही तर बघू शकता, मी साडी वगैरे घालून मी एकदम तयार झालेली आहे आणि आता पोरं पण येणारे आहेत, येतील थोड्याच टायमात. अभिषेक पण येईल, आता तयार होतोय तो पण कपडे घालून वगैरे. हे बघा, अभिषेक पण आला आहे. तर हा अभिषेकचा बड्डे आहे. खूप छान आणि मस्त. तरी तर मी ताट वगैरे तयार करून घेतलेली आहे. आणि माझे भाऊ असतात ना इथं जवळच, आमच्या जवळपास असतात, चुलत भाऊ असतात, म्हणजे राहायला इथं आहे इथं जवळ. तर इथं ताट वगैरे तयार करून घेतले. मी पण तयार झाले. कशी दिसते ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला बड्डे सेलिब्रेट करू. तर ताईंनो, इथं बड्डे सेलिब्रेट केला नाही आम्ही, कारण आधी म्हणजे आदल्या दिवशी रक्षाबंधन होती आणि ही भाऊ माझे दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले होते. माझा सक्का भाऊ पण आला होता, पुढं मी दाखवते तुम्हाला. तर सक्का भाऊ पण आला होता आणि त्याच्यासोबत हे पण माझ्या चुलत भाऊ इथं राहतात आमच्या जवळ आसपास, ते आले होते. म्हणजे बड्डे निमित्तानं पण आले होते आणि माझा भाऊ गावावरून आलाय म्हणून ते पण आले होते. आणि त्यांनी पण फिरायला गेले होते इथं भिवंडीमध्ये. म्हणजे शिवाजी महाराजाचं खूप छान मंदिर बांधले ना, त्या मंदिराला त्यांनी दर्शन घ्यायला गेले होते सगळेच मिळून. मग रात्रीच्या टायमाला सर्वच इकडं आले होते. मग आता हे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, तर त्यांच्या बहिणीने पण राखी त्यांना बांधला असेलच. तर मी पण राखी इथं बांधून घेते. म्हणलं त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आले होते ना, मग आपल्या दाराला आल्यावर म्हणलं आपल्या भावाला राखी बांधलीच पाहिजे. आणि हेच एक मी कारण सांगते ताई. आता माझे हे चुलत भाऊ आहेत, तसं त्या भावाला तर बांधून झालेली आहे राखी. पण चुलत भावाला राखी बांधायचं म्हणलं तर उगाच ना त्यांना परेशान करायचं, कारण आपण राखी बांधायची पण त्यांना ओवाळणी वगैरे टाकायचं, गिफ्ट टाकायचं, त्यांना किती त्रास आणि किती हे वाटत होतं. तर मला असं कसतरच वाटत होतं की बांधू की नको, बांधू की नको. तर चला म्हणलं, आल्यात आईनाच तर आपल्या दाराला, तर आपण बांधलंच पाहिजे आपले भाऊ आल्यात तर. तर ह्या भावाने तर बोलला की ताई, नशीब लागते की तुझ्याकडनं आम्हाला राखी बांधून घ्यायला. खूप छान वाटलं ताईंनो, एकदम मन असं दुखावून गेलं आणि खूप छान वाटलं. तर ह्या भावाने मला असं बोलला की ताई, नशीब आहे आमचं, खूप छान नशीब आहे की तुझी ह्या वर्षी आम्हाला राखी भेटली. तर खूप छान वाटलं ताईंनो, मस्तच. अशा पद्धतीचं मी तिघा भावांना पण राखी बांधून घेतले. भाऊ तो पाया पडतोय. तर खूप छान म्हणलं, आधी रक्षाबंधनचं राखी बांधून सेलिब्रेट केलं, मग नंतर अभिषेकचा बड्डे सेलिब्रेट केलं. तर हे भावाचा मित्र आहे, तो पण इथंच राहतो आमच्या इथं. आणि आला होता त्याला पण मग सोबतच. मग एकाला बांधलं आणि एकाला नाही बांधलं, मग ते कसं तर होते ना. मग त्याला पण बांधून घेतले. शेवटी ना ताई, मला कसं तरच वाटत होतं खूप, माहिती आहे का. ते नंतर मला ओवाळणी टाकायला लागले ना, मी नको नको बोलले तरी ते टाकत होते. कारण खूप मला वाईट वाटलं नंतर की बाबा हे असं असतंय, राखी आपण बांधतोय पण त्यांना किती त्रास आहे ना.
की ओवाळणी टाकायचं वगैरे, गिफ्ट घ्यायचं वगैरे. तर मला ना असं खूप वाईट वाटतं, मला घेऊ वाटत नाही माहिती आहे का. असं म्हणजे गिफ्ट वगैरे, ओवाळणी, पैसे असं काही घेऊ वाटत नाही मला. असं मग करावं सगळ्याला, पायात बांधावं राखी असं वाटते. पण त्यांना त्रास ना, आपण राखी जर बांधलो तर त्यांना त्रास की बाबा काय गिफ्ट द्यायचं, घे. तर ते असं घ्यायला काय ते कमी नाही आहेत, पण उगाच त्रास नको आपल्याबद्दल. ताईंनो तर इथं सेलिब्रेट चालू झालेलं आहे बड्डेचं, अभिषेकच्या. आज तुम्ही पण एन्जॉय करा, संपूर्ण व्हिडिओ बघा. माने नाही, शिंदे शिंदे बोलते सबको खोलते. खूप छान आणि मस्त एन्जॉय करत होते सर्वजण. खूप छान वाटत होतं, सगळे मिळून मिसळून आले आले दादा, होते. आले खाली सुग्रीव एवढंच दादा की आले. अभिषेकचे पप्पा नव्हते, कारण त्यांची गाडी भरलेली होती. म्हणजे ऑर्डर अर्जंट होतं, त्यांचं अपार्टमेंट होतं, तर ते अर्जंटमध्ये गेले होते म्हणून ते काय नव्हते. खूप छान आणि मस्त एन्जॉय करत होते मुलं पोरं पण. हे बघा, हे माझा मदतला भाऊ आहे. हे लाल शर्टाच्या साईडला आहे ना, दिसतोय थोडासा. ह्या चौघांच्या मधला हे माझा भाऊ आहे. सावळा जो दिसतो ना, खिशामध्ये मोबाईल आहे बघा, ते माझा सक्का भाऊ आहे. आणि बाकीचे हे चुलत भाऊ आहेत. मी औक्षण करून घेतो. चालली तर तयारी आमची. नक्कीच तुम्ही पण एन्जॉय करा. मी तुला का छान मस्त वाटत होतं ताई, काय भारी एकदम. थांबले. चुलत भाऊ वगैरे म्हणताच येत नाही, कारण आम्ही एकदम मिळून मिसळून असतो. आणि तुम्हाला प्रश्न पडेल की ताई तुम्हाला एवढे भाऊ आहेत का, म्हणून मी थोडं असं थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे ताईंना, तर घ्या समजून. दिवस झाला व्हिडिओ करून ठेवला होता, अपलोड करणंच झालं नाही, तर म्हणलं चला आता अपलोड करून घेऊया, कारण खूप दिवस झालं केलेला होता. तर थोडासा व्हिडिओ इकडं तिकडं झालेला आहे ताईंनो. नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच समजून घ्या, नक्कीच बघा ताईंनो. व्हिडिओ काढा थांबा राहिले की तुझ्या ना पुढून कॅमेरा ब्लर माराले कॅमेरा नाही केलं लांबल्याचा घोडा घे. बर्थडे किती वर्ष झाले सांग ना. 22 मध्ये या की लखन तिकडे जा. अरे बापरे. घे परी घे. काय आहे दाखव दाखव. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. छान आहे. कधी आणली की निलम ना. परी डान्स एवा परी ए आलो का घेऊन जाणे. गाडी नको या हो दोघी. घर आले की घराच्या दरवाजाला हाव चौघी या. या धर ना. टिकाला उगा ओवाळ ना तू ओवाळ असं ताटी ओवाळ पुढं वा या
झालं की चौकी बस झाला मग आई या 5 क्लिप काढलेत बघ तू एडिट कर तू रिमूव्ह कर. काढू नका रे. नाही कोण काढणार तांदूळ कसे तांदूळ तांदूळ घ्यायचे ते. अजून लक्ष हा काय होते ते तांदूळ झालं आवाज चने पडले पाणी इकडे थांब. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे लांब दुसरी वाट काय तू फोटोग्राफर थांब काढ तू काढ तुला पेट्रोल भरावायचं देख ना काकी. चालूच असते का धर ए धरे का ना अजून सिगरेट कसं पितो तू माचीस नाही तुझं तिकडे ज्वालामुखीवर जातो सिगरेट पेट्रोल ये पुढे नाही ना काही नाही तू ये शुभमला घेऊन ये हा शुभम नंतर दोघं या लवकर ये अबे थांबणार बेला टायमाला तू माझी सोड दे मग ती पेटेपर्यंत थांब रे चालू कर तुझं सिस्टम सगळे तेवढं काय ना थोडं झालं थोडं झालं चालू कर ना Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Roger. Happy birthday to you. Happy birthday. Bye bye. इकडून घेणारे असतात ते कसे फोटो व्हिडिओ काढतोय का व्हिडिओ काढते फोटो काढतो फोटो काढतो नेक्स्ट बर्थडेला 1 मिलियन फॉलोअर्स ए थांबा टिकाला उगा. बर्थडे गिफ्ट ना तू वाळायचं birthday ताट वाळायचं मग. बाय का बर्थडे गिफ्ट पुढे वा पुढे जरा ए नमा मी कोणा दिला खाता बघ हा बिंदा हा संपा लागला लय लांबून नको पाहिजे पुढे मला लाईटीच्या इकडे या साईडला पाहिजे तू सेंटरला हा ते तुझ्या करते ते मरी परिडॉन एवा परिडॉन ए याला नको देऊ घेऊन जाईन पब्लिक आहे का बर्थडे नका रे. नाही कोण काढ ना मग काय तांदूळ कशाला घेतला मग आम्ही? तांदूळ तांदूळ घ्यायचे ते अजून लक्ष दे. हा काय होते त्याला तांदूळ टाकून ये. Happy birthday to you. Happy birthday dear Roger. Happy birthday to you. Happy birthday. घेतो मी जाते ना. तुमचं काढतो पर्यंत माझं काय तुमचं म्हणून मारू
नो अशा पद्धतीचा आमचा बर्थडे साजरा झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला बर्थडे आजचा तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आता सगळं झालंय जिकडं तिकडं. पोरं पण गेले, भाऊ आले होते अचानक मध्ये, मला माहिती नव्हतं, त्याने एकदम सरप्राईजच दिलंय मला. तर सगळ्यांना राखी पण बांधून घेतले आणि सगळं एकदम मस्त व्यवस्थित झालं ऐन टायमाला. म्हणजे जसं नशिबाच्या गोष्टी असतात ना, जसं नशिबात आहे ना तसंच झालं. तर ते भाऊ आले होते, त्यांना राखी वगैरे सगळं बांधून घेतली मी स्टार्टिंगला. मग बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. तर कसा वाटला बड्डे आमच्या अभिषेकचा ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.